नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेच्यासाठी थेट समरजित घाडगे यांच्याकडे जातोय. समरजित घाडगे, थोड्या वेळापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का, नव्या आरक्षणाच्या आंदोलनातून हातात काय पडू शकतं, याची एक दीर्घ चर्चा इतर अनेक मान्यवरांच्या सोबत झाली. आपण असा मुद्दा उपस्थित केलात आणि हा मुद्दा आपण वारंवार उपस्थित करत आहात. शाहू जनक घराण्याचे सदस्य या नात्यानं त्याबाबत आपण व्यक्त केलेलं मत हे गांभीर्यानं घ्यायला हवं की मराठा समाजाला आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या सवलती द्यायला हव्यात त्या द्यायला हात आखडता का घेतला जातोय. याबाबत थेट प्रश्न, सत्ताधाऱ्यांच्या मनात आरक्षण द्यायची इच्छा नाही आणि सवलतींचं गाजर दाखवत समाजाला आपल्या मागे ठेवण्याची इच्छाशक्ती आहे का? नाही, त्याच्या आधी मला एका गोष्टीचा आक्षेप घ्यायचा आहे. मला तुम्ही एक परवानगी दिली तर माझं माननीय सदावर्ते साहेबांना विनंती आहे की आपण म्हटला की आपण नेहमी राजकीय माणसं आहे, तुम्ही पॉलिटिकल स्टेटमेंट करता. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे शाहू महाराज जनघराणा म्हणून की तुम्ही आता म्हटला एका समाजाला परवानगी देता आणि दुसऱ्या समाजाला परवानगी देत नाही. तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागलाय. असं कृपया तुम्ही करू नका. याच्यामध्ये समाजामध्ये दुफळी निर्माण होईल. आपण वकील आहात, प्लीज स्टिक टू युअर प्रोफेशन. विनाकारण प्लीज करू नका. सदावर्तेजी एकच मिनिट. सदावर्तेजी, दिस इज नॉट राईट. बघा, मला बोलू द्या. ऐकून घ्या. सदावर्तेजी एक मिनिट. त्यांना त्यांचं म्हणणं मांडायची वेळ दिली आहे ना. समरजितजी बोला. साहेब, आपण स्वतःवर समरजितजी बोला. मी त्यांना विनंती केली आहे थांबण्याची. मी सभ्य भाषेत बोलतोय. मी आवाज हे बघा, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं हे ऑल्सो भारतीय लोकांचं बोलतोय. मला बोलू द्या. सदावर्तेजी ऐकून घ्या. व्हेरी अनकॉन्स्टिट्युशनल वर्ते साहेब. तुम्ही वकील असून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाचा तुम्हाला अधिकार दिलाय, समाजामध्ये तेढ निर्माण करायचा तुम्हाला तुम्हाला अधिकार दिला नाहीये. कृपया करून तुम्ही वकील आहात, वकीलगिरीवर टिकाप राहा. विनाकारण मुद्दे मांडू नका तुम्ही इथं. नाही, आपल्याला चर्चेला वेगळ्या वळणावर न्यायचं नाहीये. मी समरजितजी आपल्याला विनंती करतो, आपण आपला पहिला मुद्दा मांडला, तो मांडला गेला असतानाच वाद सुरू झाला. आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्यावर येऊयात. जी येस, ओके. नाही, आता माझं म्हणणं आहे की ते मला स्पष्टीकरण करायचं होतं. माझा स्पष्टपणे मुद्दा आहे की जे योजनांचा मी उल्लेख करायला लागलोय याच्याबद्दल आज बघा, मी आता एक मुद्दा घेतो की एमपीएससी मुलांचं काय अवस्था झाली आहे. आज शासनाने GR एक काढला की तुम्हाला 2020चं तुम्हाला EWS सर्टिफिकेट दिलं पाहिजे. त्यासाठी 5 दिवस दिलेत. यामध्ये कुठं सर्टिफिकेट आणणार? या मुलांना जे 2014 पासून 1265 असतील आणि 2018-19-20 पासून 2185 असतील, या मुलांना तुम्ही कोर्टची ऑर्डर असून सुद्धा नियुक्त्या कधी देणार आहे आणि ही इम्प्लिमेंट नाही झाली. या मुलांचं भविष्य प्रॉब्लेम मध्ये आपण या सगळ्या आरोप प्रत्यारोपामुळे या मुलांचं भविष्य अडचणीत आणलंय. या मुद्द्यांवर कोण बोलतंय का? आय थिंक दीज आर द इश्यू. ओबीसी समाजाला जे फायदे मिळतात, आरक्षण जेव्हा येईल तेव्हा हे फायदे कधी मिळणार ह्याच्याबद्दल सरकार टाइम बाउंड बोलत नाही. हे सरकारच्या हातात आहे. बजेटरी प्रोव्हिजन आहे, त्यांनी ती करावी. कारण ह्याच्यामध्ये आता विद्यार्थी, मेडिकल सगळी हे अडचणीत आलेत. विद्याताई उत्तर द्या याचं. आणि आत्ताच्या घडीला आरक्षणाच्या पलीकडे जाऊन सवलतीच्या बाबत समाज मोठ्या आशेनं सत्ताधारींकडे पाहतोय, हेही आपल्या लक्षात आलंच असेल. निश्चितच मला या ठिकाणी सांगायचं आहे की राज्य सरकार पूर्ण यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यासाठी अनुकूल आहे आणि त्यासाठी पूर्ण चर्चा होऊ शकते. परंतु वारंवार जे सांगितलं की आरक्षण 1953 साली पहिल्यांदा काका कालेलकर यांनी सामाजिक, राजनीतिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक हा जातीचा आधार मानावा हे सांगितलं होतं. त्यानंतर BP मंडल याने जानेवारी 1979 रोजी जो सर्वे केला त्याच्यामध्ये देशातल्या 3500 जातींचा सर्वे झाला आणि त्यापैकी 2500 जातींच्या शिफारसी जातींप्रमाणे करण्यात आला. आणि जे आता आरक्षणाची परत एकदा चर्चा सुरू होऊ पाहतीये. सवलतींवर बोला. सवलती देणं राज्य सरकारच्या हातात आहे, त्या द्यायला उशीर का लागतोय? मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की मराठा समाजाला ज्या सवलती राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे ते देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे. महाआघाडीचं सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे आणि याबाबत चर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस या सगळ्यांनी केलेली आहे. त्याच्याबद्दल आपण प्रयत्नशील आहात असं म्हणता आहात. आबासाहेब पाटलांना एक मुद्दा मांडायचा आहे आपल्याविषयी. जी, आबासाहेब पाटलांचं म्हणणं ऐकूया, त्यानंतर परत एकदा समरजित घाडगे आहेत. आबासाहेब बोला.
विद्याताईला विनंती आहे, विद्याताई आपण बऱ्याच वेळा आमच्यासोबत या चर्चेमध्ये सामील असता. सरकार सत्तेवर आले 2 वर्ष झाली, 2 वर्षामध्ये अनेक घडामोडी झाल्या. 2014 पासूनच्या आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा तर विषय मार्गी लागला नाही. एमपीएससी मध्ये अजून घोळ करून ठेवले. दुसरा विषय की सारथी गुंडाळली, त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ वर्ग केलं. कुठलाच कशाचा काही पत्ता नाही. अशोक चव्हाणची उपसमिती आहे, त्या अशोकराव चव्हाणांनी आजपर्यंत कोणतंही काम केलं नाही, आणि केलं असेल तर तशा पद्धतीची एखादी श्वेतपत्रिका काढून समाजासमोर जाहीर करावी. सरकार फक्त सांगताना आपण आपल्यासारखे प्रवक्ते येऊन सांगतात की आम्ही मराठा समाजाला हे देऊ ते देऊ, परत प्रत्यक्षात मात्र आबासाहेब काय होत पाटील, मी नाही. आपल्याला एक या निमित्तानं मागे प्रश्न विचारतो की हा मुद्दा आजचा नाहीये, हा मुद्दा वारंवार लावून धरला जातोय, पण सरकारची आर्थिक अडचण आहे का इच्छाशक्तीचा अभाव आहे? आर्थिक अडचण कसं म्हणायचं? जर इतर समाजाचे कितीतरी जी आर निघाले लॉकडाऊन काळामध्ये, माझ्याकडे तारखासहित सगळे जी आर काढून ठेवलेत वेगवेगळ्या समाजातले, की जर इतरांना तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्ही निर्णय घेत नाही, विद्यार्थ्यांच्या बद्दल निर्णय घेत नाही, त्याच्यानंतर मराठा विद्यार्थ्यांचं तर विचारतच नाही. माझा ह्यासाठी आता जे सरकार फक्त चाल ढकलचे चालू आहे ते थांबलं. स्पष्ट निर्णय कधीपर्यंत घेणार आहे? विद्यार्थ्यांना विनंती आहे, जर तुम्ही आरक्षण आता देऊ शकत नसाल तर ओबीसी प्रमाणे सवलती तर देऊ शकता, त्याच्यानंतर वेगवेगळ्या तुम्ही मागण्या तर पूर्ण करू शकता. हे बघा, तुम्हाला परत एकदा मी आठवण करून देतो, ताई आपण आपल्या नेत्यांशी बोलावं की एसटीचं आरक्षण रद्द झाल्यानंतर धनगर समाजाला 1000 कोटीचं एसटीचं आरक्षण देऊ शकलं नसल्यामुळं 1000 कोटीचं पॅकेज धनगर समाजाला दिलं, वेगवेगळ्या अनेक पॅकेजेस दिले आणि त्यांना एसटी प्रमाणच्या सगळ्या सवलती लागू झाल्या. हे 2 वर्षापूर्वीच्या विद्याताई, आपण याची स्पष्टता करा की हा समाजातला भेद होतोय हे स्पष्ट कागदावर दिसतंय, मग तरीही तुम्ही कसं म्हणू शकता की मराठा समाजाला आम्ही सवलती देण्याचा विचार करतोय? आणि तुम्ही जेव्हा जेव्हा बोलता तेव्हा एक वाक्य जरूर वापरता की मुख्यमंत्र्यांच्या कडे याची चर्चा होईल, म्हणजे नक्की अडवतोय कोण? नाही, मला हे पहा काथेजी, मला आणि आबासाहेबांना पण या ठिकाणी हेच सांगायचंय की तुम्ही जी मागणी करताय, तुम्ही जे सांगितलं की एसटी असेल किंवा आणि कुठल्या समाजाला दिलं असेल, तर माझं म्हणणं आहे की आम्ही काही मराठा समाजाचे, धनगर समाजाचे किंवा ओबीसी समाजाचे दुश्मन नाही आहोत. आम्हाला सुद्धा निश्चितच मान्य आहे की ज्या ज्या मागण्या तुम्ही करताय त्या आम्ही दिल्या पाहिजे, आणि त्यासाठी मी आपण स्वतः जाऊया. आपण विद्याताई, दिल्या पाहिजेत हे मान्य आहे, पण देत सुद्धा नाही आहात. विद्याताई, दिल्या पाहिजेत हे मान्य करता पण देत नाही. आज राज्याची परिस्थिती काय आहे, कोरोनाची परिस्थिती काय आहे याची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आपण प्राधान्याने 22 एप्रिलला जी आर काढले, 3 मेला जी आर काढले, त्याच्यानंतर काल 17 मेला जी आर काढलेले आहेत. मग आबासाहेबांना काय म्हणायचंय की मराठा समाजाला जाणून बुजून दिलं जात नाही असं म्हणायचंय का आपल्याला? मला आपल्याला विनंती करायची आहे की कुठल्याही समाजावर अन्याय व्हावी अशी शासनाची भूमिका नाही, सरकारची भूमिका नाही. मराठा असो किंवा कुठलाही विद्याताई, ते कृतीतून दिसलं पाहिजे. विद्याताई, ते कृतीतून दिसलं पाहिजे. या निमित्तानं समरजित घाडगे यांना बोलतं करतो. समरजित घाडगे, आपण याबाबत समाधानी आहात का? राज्य सरकारची आर्थिक स्थिती काय आहे हा दिलेला तर्क आपल्याला पटतो का? निश्चितच कृतीतून दिसेल. बर, नाही, आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत प्रत्येक वेळी कारण देणं हे बरोबर नाही. जेव्हा तुम्ही मंत्र्यांना कमी 0% व्याजदरावर गाड्यांसाठी लोन द्यायचा निर्णय घेऊ शकता, जेव्हा तुम्ही वीज माफी करण्यासाठी घोषणा करता पण वीज माफी होत नाही, तुमच्या बहुतांश मंत्र्यांच्या घराची बिलं स्वतः सरकार भरतं, ते थकलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही निर्णय घेऊ शकता. आज बघा, या सरकारचं एक समजू शकतो की याच्यानी कुठल्याही दिलेल्या घोषणा त्यांनी पाळल्या नाही. अजून शेतकरी कर्जमाफीचे 50,000 रुपये आणि वीज दर वाढचे मागे घेतलेल्या घोषणा ऑन द हाऊस केलेल्या गोष्टी त्यांनी अजून दिल्या नाही आहेत. त्यानंतर प्रत्येक वेळी ते कारण देत आहेत. मग असं म्हणायचंय का की तुम्ही केलेल्या घोषणा, तुम्ही काढलेल्या जी आर ची किंमत नाहीये का? आणि जेव्हा तुमची अशोक चव्हाणांची आरक्षण रद्द झाल्यानंतर एक उपसमितीची मीटिंग झाली, तेव्हा मला असं वाटते की कुठेतरी उपमुख्यमंत्री म्हटले की उपाययोजना आम्ही लगेच तातडीने देऊ, पण त्याचाही कुठला निर्णय झाला नाहीये. तर काय व्हायला लागले की या सगळ्या विषयांवर तुम्ही शेतकरी असेल का, मराठा समाजाचे युवक असतील का, बहुजन समाजाचं, तुम्ही कुठं तर खेळ खेळायला लागले आणि याला टाइम बाउंड उत्तर पाहिजे. टाइम बाउंड उत्तर मिळाल्याशिवाय कालबद्ध उत्तर असलं पाहिजे.
विद्याताई, आज नाही, आजवर अनेकदा आपण चर्चेला एकत्र होतो आणि आपण कायम लवकरच 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 होईल अशा प्रकारची भूमिका घेताना दिसला आहात. मला एकच सांगायचं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लवकरच आपल्या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आणि त्या मी स्वतः आपल्या सोबत येईल. आपण अशोक चव्हाणांबरोबर बसू, आपण अर्थमंत्र्यांबरोबर बसू, आपण जी. हे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर राज्य सरकार तर्फे कशा मिळू शकतील याच्यासाठी मी स्वतः आपण प्रयत्नशील परत एकदा लवकरच शब्द वापरलात. या संदर्भात एक सदावर्तेंची प्रतिक्रिया येते, ती ऐकूयात. गुणरत्न सदावर्तेजी. मला कसं आहे की घाडगेजींची अडचण आहे, विद्याताईची अडचण आहे. ते दोघंही स्पष्ट सांगू शकत नाहीत, पण कायदेशीर अडचण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता हे बोलत होते, समरजित घाडगेजी असं म्हणत होते की ओबीसीच्या धर्तीवर त्यांना सवलती दिल्या पाहिजेत. एक लक्षात घ्या तुम्ही, आज तारखेला स्पष्टपणे गायकवाड आयोगाचा जो रिपोर्ट आहे ते मराठे मागास नाही ते स्पष्ट करत आहे. आणि विद्याताई असोत की समरजितजी असोत, एक लक्षात घ्या की तुम्ही धनगरांचा उल्लेख केला. धनगरांचा जरी एसटीचं रिझर्वेशन नाकारलं गेलं असलं तरी त्यांचं इतर मागासवर्गीयांमधलं मागासले पण हे अबाधित आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, तुम्ही त्या तत्वाने त्या बरोबरीने धनगरांच्या मागासलेपणासोबत तुम्ही येत नाहीत आणि तुम्ही मागासच ठरत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला मराठा म्हणून पैशाचा अपव्यय करता येणार नाही. ऑडिट मध्ये तशा प्रकारची तुम्हाला नोंद करता येणार नाही. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये त्या तत्वाला मान्यता मिळणार नाही. तुम्हाला सगळ्यांच्या बाबतीत विचार करावा लागेल. एका मराठ्यांच्या बाबतीत पैशाचा अपव्यय करता येणार नाही. बर. ही स्पष्टता, संविधानिक स्पष्टता मी तुम्हाला सांगितलं. हे तुम्हाला सांगण्याची कोणाला हिंमत नाही. म्हणून चर्चा चर्वण करून फक्त बोललं जाऊ शकेल पॉलिटिकली, आहे. परंतु पैशाचा अपव्यय करता येणार नाही. मग सारथीला हा सुद्धा एक तुम्हाला अत्यंत पैसे महत्वाचा देता तांत्रिक येणार मुद्दा नाही. आहे. हा एक अत्यंत महत्वाचा तांत्रिक मुद्दा आहे. त्यावर आपण विद्याताईंची प्रतिक्रिया घेऊच, पण तत्पूर्वी मी सदावर्तेजी आपल्यालाच विचारू इच्छितो, हा मुद्दा अस्तित्वात असताना सुद्धा याआधी सारथीला दिलेल्या रकमेचं काय? तेव्हा दिली जाऊ शकत होती, तर आता दिली जाऊ शकणार नाही असं आपल्याला सुचवायचंय, कारण तेव्हा निकाल आला नव्हता. बरोबर, तुम्ही बरोबर पॉइंट हेरला. त्यावेळेस गायकवाड आयोगाच्या रिपोर्टला कोणत्याही प्रकारे स्थगिती नव्हती. म्हणजे लेजिस्लेशनला स्थगिती होती, परंतु मागासलेपणाला स्थगिती नव्हती. आता मागासलेपण स्पष्टपणे नाकारलंय. त्यामुळं सारथीला 1 रुपया सुद्धा देता येणार नाही. त्या उलट ओबीसीसाठी बार्टी सारखी जी संस्था निघणार आहे त्याला तुम्हाला पैसे देता येतील, महाज्योतीला, परंतु तुम्हाला सारथीमध्ये 1 रुपया सुद्धा देता येणार नाही. ते अपव्यय राहील. ठीक आहे. त्यामुळं बार्टी आणि सारथीचं तत्व बरोबरीनं तुम्हाला काय कळत नाही, गोंधळच आहे. महामंडळाच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे देता येणार नाही. ठीक आहे, सदावर्तेजींची भूमिका समजली. आबासाहेब, 1 मिनिट. आबासाहेब थांबा. आबासाहेब जरा थांबा. आधी विद्याताईंना बोलू द्या. सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधी आहेत त्या. एक तांत्रिक मुद्दा इथे उपस्थित झालेला आहे. विद्याताई, याआधी ज्या वेळेला मराठा समाजाच्या मागासलेपणाला दूर करण्यासाठी सारथी संस्थेला पैसे देण्यात आले, ते मागासलेपण आव्हानात्मक स्थितीत नसल्यानं दिले गेले, चॅलेंज न झाल्यामुळे. आता मागासलेपण रद्द झाल्यामुळे पैसे देता येणार नाहीत, पर्यायानं सवलती सुद्धा मिळणार नाहीत, अशी कायदेशीर बाब समोर आली आहे चर्चेत. मी तुम्हाला सांगू का, हे बिलकुल. ऍडव्होकेट जे काय सदावर्तेजी आहेत ना, जी, ह्यांना मराठा समाजाविषयी खूप घृणा आहे. त्यांना एकदम जहर भरलेलं आहे. त्यामुळे ते काही त्या ब्राह्मण, दृष्टीने विचार जैन, करतात. वैश्य यांच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा त्यांनी मराठ्यांविषयी त्यांनी जे मराठ्यांविषयी आग ओकणं बंद करावं आणि आपल्या डोक्याची खिडकी उघडी ठेवावी, म्हणजे त्यांना सगळं काही ऐकून घेता येईल आणि समजेल. त्यांना फक्त द्वेष त्यांच्या डोक्यामध्ये मराठ्यांविषयी जो राजकारण करायचं असतं, संविधानातून देशाला वाचवायचं असतं. एका जातीपुरता जगू नका. मी तुम्हाला सांगेन, एका जातीसाठी जगू नका. या देशाच्या विभक्तीसाठी जगा. या देश वाचवायसाठी जगा. ताई, तुमची जीव येते मला. तुम्ही असं बोलू नका. हे बरोबर नाही तुमचं. या देशातला त्यांनी स्वतः नामेतोपचार तज्ञांची मदत घ्यावी. त्यांनी स्वतः 50% जागा त्या आदिवासी त्यांना खूप आवश्यकता आहे. मगाशी ते म्हणाले की वकील कोणीच नाहीये, वकील कोणीच नाहीये, ते एकटेच आहेत. त्यांना माणूसोपचार तज्ञांची गरज आहे.
त्यामुळे ते जरी विद्वान असले तरी त्यांच्या डोक्यामध्ये मराठा एक मिनिट समाजाविषयी जे विद्याताई जवळ भरलेले ते विद्याताई काढलं पाहिजे. चर्चा फारच भरकटत चालली आहे. एकच मिनिट. मानसोपचार तज्ञांच्या बाबतीतला मुद्दा इथं आला. सदावर्तेजी आलाच आहे तर उत्तरही देऊन टाका. तुम्हाला मानसोपचाराच्या सल्ल्याची गरज आहे असंच म्हणतायत सत्ताधारी. अहो, यांच्या डोक्यामध्ये एवढं भूत चढलंय, यांच्या डोक्यामध्ये ब्राह्मण भारतीय नागरिक दिसत नाही, वैश्य दिसत नाही. अरे ते कोणत्या जगाच्या देशाला खतम करायला विघटनवादी, ते एक खासदार आपले साताऱ्याचे ते विघटनवादी बोलले आणि ते कोल्हापूरचे खासदार नक्षली भाषा बोलले. त्याच्यावर यांच्याकडे काही शब्द आहे का? मी भारताचा नागरिक आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे. तुमच्यासारख्या चुकीच्या बोलणाऱ्यांना माझं उत्तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सदावर्तेजी एकच मिनिट. सदावर्तेजी ऐका, सदावर्तेजी आपल्याला चर्चेला फार वेगळ्या वळणाला न्यायचं नाहीये. आबासाहेब पाटील 30 सेकंदात भूमिका मांडा कृपया. बोलायचा अधिकार आहे का सदावर्ते? आबासाहेब आपला आवाज घेता येता राहिला. विद्याताई आवाज बंद करा की जरा. विद्याताई माईक म्यूट करा तुमचा. विद्याताई माईक म्यूट करा जरा. विद्याताईंचा आवाज जी बोला. आबासाहेब माझं बोला. बंद आहे. प्रसादजी, अधिकार फक्त संविधानाला सदावर्तेला दिलेले आहेत का? या देशात या राज्यात भाषेवर बोलू शकत नाही, मराठ्यांना काय मिळू शकत नाही, सरकार काय मराठ्यांना देऊ शकत नाही. संविधानात असं काय मग मराठ्यांचं फक्त घेण्यासाठी संविधान आहे का? मराठ्यांच्या जमिनी घेण्यासाठी संविधान आहे, मराठ्याचं 100% महसूल घेण्यासाठी संविधान आहे, मराठ्याची 100% फी घेण्यासाठी संविधान आहे. आणि इतरांना काही न भरता काही न देता मग डायरेक्ट सगळं सुख सवलती योजना आहेत, हे संविधानात आहे का? प्रसादजी, याचं उत्तर. प्रसादजी, मला फक्त 30 सेकंदात माझी बाजू बिलकुल बिलकुल मांडा. आपल्याला यानंतरच्या एका महत्वाच्या मुद्द्यावर जायचंय. 30 सेकंदात कृपया. चर्चेला आल्यानंतर तुम्ही चांगले शब्द वापरा, चांगली चर्चा, पण काही बोलण्याचा अर्थ नाही. विथ ग्रेट रिस्पेक्ट टू विद्याताई. विद्याताई, जेव्हा जेव्हा या देशाला वाचवण्यासाठी भगतसिंगांपासून ते न्यूटन म्हणजे जे लढले त्यांना वेडं म्हणलं काही लोकांनी, आणि न्यूटनला सुद्धा काही लोकांनी वेडं म्हणलं होतं. त्यामुळं या देशाला वाचवण्यासाठी तुम्ही वेडं का आणखीन काही म्हणा, परंतु या देशाच्या बेसिक स्ट्रक्चरला मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही, केवळ तुमच्या घाणेरड्या ठीक आहे, रिझर्वेशन ठीक पॉलिटिक्स साठी. आहे. सदावर्तेजी ठीक आहे. आता मला एक वेगळा मुद्दा चर्चेमध्ये आणायचा आहे. तत्पूर्वी एकदा समरजित घाडगे यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. कारण ज्या मुद्द्याला समरजित घाडगे यांनी जन्माला घातलं तो मुद्दा आता अशा तांत्रिक अडचणीमध्ये सापडताना दिसतो आहे की घाडगेजी, मराठ्यांचं मागासले पण जर सिद्ध होत नसेल तर त्यांच्या उत्थानाच्या साठी पैसा खर्च होऊ शकत नाही. हा तांत्रिक मुद्दा स्पष्टपणे या चर्चेत वारंवार आला. आता आपल्याला काय म्हणायचंय? नाही, गायकवाड अहवाल जो सादर झाला, जो हायकोर्टने त्याला एक्सेप्ट केलं, ते सुप्रीम कोर्टमध्ये टिकला नाही. आणि तो का टिकला नाही त्याच्यावर बरेच गोष्टी आहेत, आणि सिस्टमॅटिकली गायकवाड आयोग कसं चुकीचं आहे ह्याच्यावर प्रयत्न पण केला गेला. तर मराठा समाज मागास हे हायकोर्टने मान्य केलं, पण सुप्रीम कोर्टात मान्य नाही झालं. कारण आय फील लिगली त्याची बाजू नीट ठामपणे मांडता नाही आली, त्याच्यामुळे ते झालं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे फार चुकीचं म्हणणं आहे की मराठा समाज मागास नाही आहे. आज मराठा समाजाची काय परिस्थिती झालेली आहे ही वस्तू सगळ्यांना माहिती आहे. आज एका काळी जे 15-15, 20-20 एकर जमिन्या होत्या त्या आता आपण 20-25 गुंठेवर आलेल्या आहेत. आज मराठा समाजाच्या मुलांचं आज लग्न होत नाही आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये ही रियालिटी पण आपण समजून घेतली पाहिजे. पण मग या सर्व परिस्थितीला आरक्षण हेच उत्तर आहे का समरजित घाडगे? आरक्षण त्यातला एक महत्वाचा घटक आहे. कारण ह्या बऱ्याच वर्षापासून समाजाची मागणी आणि ती रियालिटी आहे म्हणून आपण त्याला आरक्षण मागायला लागलोय. तर त्यासाठी ती त्यातला एक प्रमुख घटक आहे. आपण असं म्हणताय की यातला हा एक प्रमुख घटक आहे. यावर पुन्हा एकदा वाद होऊ शकतो. आबासाहेब पाटलांना पटकन विचारतो. आबासाहेब पाटील, आजच्या घडीला छत्रपती संभाजीराजे असंही म्हणाले की कोल्हापुरातून सुरू झालेलं आंदोलन आता थांबणार नाही. कोल्हापुराच्या नंतर नाशिक, औरंगाबाद, इतर अनेक शहरांमध्ये असंच आंदोलन होणार आहे. गेल्या वेळेला ज्या पद्धतीनं आंदोलनाची धग होती तशी धग आता दिसतीये का? मुळात विषय कसा आहे प्रसादजी, की आता संविधानानं दिलेला अधिकार आहे. संविधानामध्ये घटनेमध्ये मराठ्यांना तितके सर्व बाबी लागू आहेत ज्या इतरांना आहेत. मराठे आंदोलन करू शकतात, मोर्चे काढू शकतात, आरक्षण मागू शकतात, हे संविधानामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये
आर्टिकल 15 मध्ये समान न्याय समान संधीच्या पद्धतीने सांगितलं, ते न्याय आम्हाला समान न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे. आर्टिकल 19 मध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, चालण्याचा अधिकार आहे, मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. आणि हे करत असताना राज्यभरात आता मोर्चे होतील, आंदोलनं होतील, लोकशाही मार्गाने आंदोलन आबासाहेब होणार. पाटील, आपण असं आणि म्हणताय की आंदोलनाचं लोकशाही मार्गाने मराठे आंदोलन करतील, टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन वाढत जाईल. राज्य सरकार पाहतंय का तुमच्या आंदोलनाकडे? आबासाहेब, आपल्याला प्रश्न विचारला. मला तुमच्या मध्ये मध्ये काहीतरी डिस्टर्ब होतंय, कोणतरी आवाज वाढवते सगळ्याचा. बर, मी विचारलेला प्रश्न आपल्याला ऐकायला आला असेल तर ठीक, अन्यथा मी परत विचारतो. वेळेची मर्यादा आहे. आपण असं म्हणताय की मराठा आंदोलन आता वाढत जाईल, राज्य सरकार आपल्याकडे लक्ष देतं आहे का, असं मराठा आंदोलकांना वाटतं का? जर महाराष्ट्रातली मराठा समाजाची न्याय मागण्यासाठी जे आंदोलन निघणार आहे ते आंदोलन थांबवायचे असतील तर सरकार लवकर निर्णय घेईल. आमच्या मोजक्यात 4-5 मागण्या आहेत. आरक्षणाचा टाइम बॉन्ड सरकार कधीपर्यंत देणार, आणि तो आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना ओबीसीच्या सवलती लागू करणार का, दुसरा इतर ज्या मागण्या आहेत, एमपीएससी असेल, राज्यसेवा असेल आणि इतर मागण्या ज्या आहेत, या संदर्भामध्ये सरकार जर लवकर निर्णय घेणार असेल, आणि आम्ही आता सांगायची गरज नाही, सरकारकडे चर्चेला सुद्धा जायची गरज नाही, सरकारला मराठ्यांच्या मागण्या सगळ्या माहिती आहेत, सगळी निवेदन दिलेली आहेत, सगळे त्यांच्याकडे आहेत. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. आपण असं सुचवू पाहत आहात की राज्य सरकारच्याकडे मराठ्यांच्या असलेल्या मागण्या प्रलंबित आहेत. विद्याताई, आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. शेवटचं 1 मिनिट चर्चेचं उरलेलं आहे. आंदोलन वाढू देणार आहात की आंदोलन वाढायच्या आधी त्यावर फुंकर घालणार आहात? निश्चितच मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचंय तुमच्या की आंदोलन करावं किंवा आंदोलन वाढवावं अशी आमची कधीच इच्छा नाहीये. परंतु काही लोक, भाजपचे काही लोक मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन मुद्दामून पेटवण्याचा प्रयत्न करताय, महाआघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या माध्यमातनं मला सर्व मराठा बांधवांना, बहिणींना सांगायचंय की महाआघाडी सरकारवरती पूर्णपणे विश्वास ठेवा आणि लवकरात लवकर तुमच्या ज्या मागण्या सरकारच्या अखत्यारीत राज्य सरकारच्या त्या होईल. बाकी राहिला प्रश्न, ही 50% मर्यादा, ही सहानी जी विद्याताई, इंदिरा सहानी प्रकरणामध्ये कोर्टामध्ये जी 50% आरक्षणाची मर्यादा उठवायची असेल तर त्या 50%च्या विषयी परत एकदा अर्धा तास चर्चा सुरू होईल. एक प्रश्न छोटासा आबासाहेबांकडून आपल्याला आला की कधी राज्य सरकारच्या हातात जे आहे ते होणार? निश्चितच असं आपण उत्तर देताय. ठीक आहे, जाता जाता तुम्ही एक आक्षेप नोंदवला, त्यानिमित्तानं मला समरजित घाडगे यांना बोलतं करावंच लागेल, आक्षेपाला उत्तर घ्यावं लागेल. समरजित घाडगे, भारतीय जनता पार्टी मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवतीये का सरकारच्या दिशेने? काय संबंध आम्हाला? मी आज जेव्हा त्या आंदोलनला आलो, मला जेव्हा विचारलं गेलं तुम्ही का आलाय, मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या पक्षाचे जोडे मी बाहेर ठेवून आलोय, त्याच्यामध्ये कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक नाही ठेवली आहे. ही अशा काही गोष्टी बोलून परत काय लागले, या सगळ्या गोष्टीमध्ये मूळ विषय बाजूलाच गेला की ज्या 4-5 विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत, अण्णासाहेबचे प्रॉब्लेम, हे बाजूलाच राहिले. पॉलिटिकल एजेंडामध्ये गेलो, पॉलिटिकल डिफेन्समध्ये गेलो. वेन यू कॅन नॉट कन्व्हिन्स यू कन्फ्यूज, या माध्यमातून हे प्रश्न चाललेत. आता काय बोलायचं मी? या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.